नमस्कार मित्रांनो, मी पवन नेमणार आलो युअरटेल्सवरून। तर आज आम्ही चाललोय जीवन आनंद वृद्धाश्रमाला भेट द्यायला, जिथे चाललंय माया केअर फाउंडेशन तर्फे वृद्धांना मदत करण्याचं काम। तर इथे आम्हाला भेटले विनीता महाजन, जे आहे मुळात माया केअरच्या व्हॉलंटियर। तर जाणूयात त्यांचे यावरचे मत। मी विनीता महाजन, सिनियर व्हॉलंटियर ऑफ माया केअर। मी पहिले 40 वर्ष सरकारी नोकरी केली 2016 पर्यंत। तिथे क्लास 1 ऑफिसर म्हणून रिटायर झाले। 2014 साली माझ्या आईचा अल्झायमर झाल्यामुळे मला डे केअर सेंटरच्या बाईंवरती अवलंबून राहावं लागलं, कारण माझं ते शेवटचं सर्व्हिसचं वर्ष होतं। आणि त्या बाईंचं तेव्हापासून मी ठरवलं होतं, ते रिटायर झाल्यानंतर आपण जास्तीत जास्त ओल्ड सिनियर सिटीजनना जास्तीत जास्त मदत करायची। तेव्हा मी रिटायर झाल्यानंतर या माया केअर ही संस्था मला बघण्यात आली आणि तिथे मी व्हॉलंटियर म्हणून काम केलं। आहे की नाही एकदम सुंदर। मग विनीता महाजनांशी बोलून झाल्यानंतर वृद्धाश्रमात असणाऱ्या 2 आजींशी मी बातचीत केली आणि जाणून घेतलं काय होतं त्यांचा माया केअर सोबतचा आणि जीवन आनंद सोबतचा प्रवास। माया केअर फाउंडेशनच्या श्रीमती महाजन या आम्हाला व्यायाम वगैरे शिकवायच्या। योगाचे काही प्रकार त्यांनी शिकवले आणि त्याचा आम्ही रोज उपयोग करतो आणि त्यामुळे थोडी थोडी तब्येतीत सुधारणा होते। आहे की नाही मग मस्त माया केअर फाउंडेशनचं जीवन आनंद मधलं वृद्धांसाठी केलेलं काम। त्यानंतर इथे आपण बघू शकता एक मित्र होता जो इथे केअरटेकर म्हणून काम करतो, जो इथे अतोनात परिश्रम करतो आणि वृद्धांना मदत करतो 24 तास। तर आपण जाणून घेऊया त्याकडून की काय होता प्रवास। मेरा निखिल नाम है सर। मैं लोगों के काम में साथ में करता हूँ। मेरे को 1 साल हो गया इधर करते हुए, मगर सही है, मेरे को ये सब करता हुआ सही लगता है। अच्छा, सुंदर एकदम निस्वार्थपणे हा मित्र इथे खूप वर्षांपासून काम करतोय। त्यानंतर आम्हाला एका आजीने मस्तसे एक गाणं म्हणून दाखवलं। तर चला ऐकूया ते गाणं। बक्षिले पोहे सुदाम्याचे, कष्ट घराण्याचे भक्त रक्षाया, कशी कळावी प्रभुची माया, प्रभुची माया, प्रभुची माया। मी हे पण एक गाणे ऐकलंय का कधी? यानंतर आम्ही जीवन आनंद वृद्धाश्रमाच्या फाउंडरच्या कन्येशी संवाद साधला। मी डॉक्टर विजया मुकुल डांगे, श्री उल्हास मानकर व त्यांचे बंधू जे टिळक रोडला ज्यांचं ध्रुवांकूर हॉटेल आहे त्यांचा हा उपक्रम आहे। मी त्यांची कन्या। मी स्वतः एक डॉक्टर आहे। आम्ही हे 1 वर्ष झालं हे जीवन आनंद ओल्ड एज होम विथ पॅलिएटिव्ह केअर विथ हॉस्पाइस असं हे सुरू केलेलं आहे। माया केअर फाउंडेशनच्या विनीता महाजन मॅडम या माझ्याकडे दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी येतात। माझ्या इथल्या आजी आजोबांना चे एक्सरसाइज घेतात। त्या माया केअर फाउंडेशनचे मध्यंतरी जो कार्यक्रम झाला गाण्याचा कार्यक्रम, असे एंटरटेनमेंट त्यांनी केलेली आहे। तर मग सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो डॉक्टर सुरेश गोखले यांना भेटायला, जे आहे माया केअर फाउंडेशनचे फाउंडर। मी डॉक्टर सुरेश पुरुषोत्तम गोखले। आम्ही 2009 साली माझ्या मुलींनी आणि जावयानी हे फाउंडेशन सुरू केलं आणि या वर्षी आम्ही 15 वर्षात पदार्पण करत आहोत आणि याचे अनुभव आमचे खूपच चांगले आणि वाईट पण आहेत। आमची 2 प्रकारचे आमचे व्हॉलंटियर असतात। एक इंडोर म्हणजे जे सगळे विकलांग आहेत आणि दुसरं आहे ते ॲक्टिव्ह ऑन द फील्ड आहेत असे। आणि मुख्य म्हणजे आम्ही घरातली फक्त कामं करत नाही, बाकी सगळी कामं त्यांची करून घेतो। म्हणजे त्यांची बँकेतली कामं किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं असलं तर, किंवा त्यांना केमोथेरपी करता 2-3 तास थांबायचं असलं, ऑपरेशन चालू आहे आणि बाहेर त्यांच्या रिलेटिव्ह बरोबर थांबायचं असलं, मॉरल सपोर्ट द्यायचा, हे आमची कामं करतात। तर मी एवढीच विनंती करू इच्छितो की घरातल्या म्हाताऱ्या माणसांची काळजी घ्या आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा युअरटेल्सला। तर धन्यवाद।